तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? मग प्रतिभा चाकणकरला माहित नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जातोय का? जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. की पॉलिटिकल प्रिव्हिलेज असेल तर आम्ही वाचू शकतो असा संदेश अजिबात एकाही लिंगपिसाटाकडे जाता कामा नये. बनावट खाती आहेत म्हणे, आमचे सहज नाही ते सगळं बोगस आहे. खाती चोर कधी म्हणणार आहे मी चोरी केली म्हणून? खाती जर बनावट असती तर केवायसी कसं काय झालं? खाती बनावट आहेत याचा अर्थ समता पतसंस्थाच बनावट आहे. याचा अर्थ समता पतसंस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे ते सगळं फ्रॉड आहे. या सगळ्यांमध्ये चाकणकर केवढा मोठा गुन्हा करतायत चाकणकरांना तरी कळतंय का? कारण या पतसंस्थेमध्ये जेवढा उद्योगपतींचा पैसा असेल कदाचित तेवढाच गोरगरिबांचा सुद्धा पैसा असेल. उद्या जर हे सगळी बँक लिक्विडेशन किंवा याच्यावर काही कारवाया सुरू झाल्या तर गोरगरिबांचा पैसा सुद्धा याच्यातला अडकेल. चाकणकर स्वतःला वाचवण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहेत आणि अजून किती, आणि ह्या एवढं खोटं चाकणकर बोलतात लिलया, हसत खेळत माध्यमांशी बोलतात. याचा अर्थ चाकणकर हे डोक्यात पक्का त्यांचा माइंडसेट आहे की काहीही झालं तरी जोपर्यंत तटकरे राजकारणाच्या पटावर ताकदवर आहेत तोपर्यंत आम्हाला धक्का लागणार नाही, कारण आम्ही तटकरे लॉबीचे पाईक आहोत. बघा 20 तारखेला जेव्हा चाकणकरांचा राजीनामा झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे 25 तारखेला वगैरे या सगळ्या संबंधाने मीच माध्यमांशी बोलताना म्हटलं की आपण SIT बद्दल इतक्या लवकर जजमेंटल नको होऊया, आपण जरा त्यांना वेळ देऊ. पण त्याच्यानंतर खूप बोलून झाल्यावर 10 दिवसांनी SITने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आम्हाला असं वाटलं की या प्रेस कॉन्फरन्समध्ये काहीतरी अत्यंत व्हॅलिड आणि सॉलिड अशी त्या मांडणी करतील. पण त्यांनी ज्या गोल 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 अगदी म्हणजे ज्याला एक 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 सिंपती कार्ड खेळणं ज्याला म्हणतात अशा पद्धतीने जी त्यांची मांडणी होती ती बघता त्यांच्याकडून फार आम्ही अपेक्षा कराव्यात अशी स्थितीच उरलेली नाही. अमरावती परतवाड्यात मला परत भीती वाटत होती की SIT स्पेशालिस्टच होतात की काय, पुन्हा सातपुतेंनाच ती जबाबदारी मिळते का काय. पण पुन्हा आभार की किमान विशालजींना ती जबाबदारी मिळालेली आहे, नशीब, आणि त्यांच्याकडून आता तुलनात्मक अधिक चांगलं काम होईल अशी अपेक्षा करूया. हे किती लक्षात ठेवा. खरातच्या प्रकरणामध्ये दीपक लोंढे जितका भागीदार तितकाच दीपक केसरकर. त्यामुळे दीपक केसरकरांची चौकशी होणं गरजेचं, ललित पोफळेची चौकशी होणं गरजेचं. पोफळेच्या सोबत मी हे माझ्या मागच्या पत्रकार परिषदेतही सांगितलं, पुन्हा एकदा सांगते, पोफळेच्या सोबत नाशिकमध्ये 3-4 कंपन्या अशा आहेत ज्या कंपन्यांमध्ये एक असा स्वतःला सोकॉल्ड हुशार समजणारा पोपट सत्ताधाऱ्यांमधला त्याची भागीदारी आहे आणि तीही भागीदारी 1-2 दिवसात मी ती पुढे आणेल. पण याच्यातल्या कुणाचीही चौकशी होत नाही, हे फार गंभीर आहे. यातला भांडेला मी पहिल्या दिवसापासून सांगते की भांडेला त्याच्या आहे त्या जागेवर पुन्हा परत पाठवणे हा न्यायच नाहीये. भांडेची अटक होणे गरजेचे आहे, कारण भांडेला SRA मध्ये आणला कुणी, भांडेला प्रमोटी कलेक्टर बनवला कुणी, भांडेची मागच्या 2 वर्षातली वाढलेली प्रॉपर्टी, भांडे आणि राहुल आय थिंक देशमुख, मला आता जरा नाव कन्फ्युज होते, यांची पत्नी, भांडेची पत्नी आणि कल्पना खरात यांच्या असणारे काही संपत्तीचे विश्लेषण, हे जर सगळं बघितलं तर इतकं गंभीर आहे आणि याच्यातलं काहीच पुढे येत नाही. याच्यानुसार काहीही कुठलीही कायदेशीर कारवाई होत नाही. म्हणून मी शब्द प्रयोग केला की मुख्यमंत्री महोदय, मांजराने उंदराला खेळवावं तसं खेळणं आता बंद झालं. तिने या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खर तर गेली 8 दिवस एक विषय माझ्याकडून जो सातत्यपूर्ण चालवला जात होता त्याच्यात बऱ्यापैकी खंड पडला होता आणि
तो पुन्हा एकदा त्यातला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांशी आता बोलत आहे. खर तर 16-17 तारखेला खरातला अटक झाली. त्याच्या 1-2 दिवस आधी SIT स्थापन झाली होती. या अटकेच्या नंतर साधारणतः 18 तारखेपासून आम्ही सातत्यानं या विषयातले अनेक कंगोरे लोकांपुढे आणि एकूण माध्यमांपुढे आणायचा प्रयत्न केला. आज 16 तारीख आहे, म्हणजे या घटनेला तब्बल 1 महिना पूर्ण होत आहे. मात्र या 1 महिन्यामध्ये पोलिसांपेक्षा अधिक काम माध्यम आणि आमच्यासारख्या अनेकांनी केलं. पण पोलिसांकडून ती तपासाची गती अजूनही म्हणावी तशी दिसत नाही. यामुळे आम्हाला असं सतत वाटत आहे, मुख्यमंत्री महिला प्रश्नावर गंभीर नाही आहेत का? कारण त्यांनी जर गांभीर्य दाखवलं आणि त्याचा वेग वाढवला तर कदाचित दुसऱ्या घटना घडत नाहीत किंवा घडल्या नसत्या. पण ज्या पद्धतीने अमरावती परतवाड्याचं प्रकरण समोर आलं किंवा राज्यातली जवळपास 3 ते 4 स्कॅन्डल बाहेर आली, हे जर 4 स्कॅन्डल जर बघितले ज्या अर्थी तुम्ही खरात प्रकरणावर गंभीर नसता, त्या अर्थी लोकांना तुम्ही एका अर्थाने गुन्हे करण्याची सूट देत आहात का? मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोजर चालवला गेला. अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे. पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवणारं सरकार खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोजर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं. पण तसाच बुलडोजर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे. फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोजर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोजर चालवला गेला पाहिजे. कारण महिला लैंगिक शोषणाची एवढी सगळी प्रकरणं येताना आमचे काही प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी आहेत. 20 तारखेला तुम्ही चाकणकरांचा आयोगाचा राजीनामा घेतला. हा तुमचा महायुती म्हणून निर्णय होता, ती जबाबदारी तुम्ही केली. पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला. हा तुमचा पक्षाध्यक्ष म्हणून निर्णय होता, ती तुमची पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. तुमच्या पक्षाची प्रतिमा तुम्हाला वाचवायची होती, तुम्ही तो निर्णय घेतला. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय जबाबदारी घेतली? या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून, या राज्यातील महिलांना आश्वस्त करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडली? सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती, सगळं ठीक आहे. पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाहीये तुमच्याकडे दुसरं. पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही. हे फार विशेष आहे. महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो
आदिती तटकरे तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा. मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूल मधनं बोला ना त्याच्यावर, की चाकणकरच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जाणार आहे, चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय? कारण ही जबाबदारी आहे तुमची महिला नेता म्हणून. नाही तर भविष्यात तुम्ही हे बोलून घेऊ नका की मी महिला नेता आहे. भविष्यात तुम्ही हे सांगू नका की आम्ही याला महिला मुख्यमंत्री करणार आहे, त्याला महिला मुख्यमंत्री करणार आहे. जर तुम्हाला महिलांची जबाबदारी उचलता येत नसेल तर नुसती पदं घ्यायची, पदं मागायची याची अपेक्षा करू नका. तिसरी महत्वाची गोष्ट की आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून डे 1 पासून सांगतो, 18 तारखेपासून मी सांगते की चाकणकरचा नुसता राजीनामा नाही, चाकणकरची अटक मला अपेक्षित होती. आता तर चाकणकरचे आर्थिक संबंध अधिक स्पष्ट झाले. पण ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही आपल्या सह्या बनावटच आहे, आपल्या बनावट सह्यात आपलं तिथं काही नाहीये, आपल्याला बोलावलेलं होतं. हे आपल्याला म्हणजे काय? आपल्याला ही कोणती भाषा वापरताय तुम्ही? प्रतिभा चाकणकर जेव्हा 152 खात्यांमध्ये किंवा जे एकूण खाती आहेत त्यात माझी कागदपत्र बनावट वापरली असं जर म्हणत असतील तर KYC करताना OTP कुणाच्या नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहित नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जातंय का? कारण प्रतिभा चाकणकर पेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ही रुपाली चाकणकरांची आहे. पण रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जातंय, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जातंय आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? मग अशा वेळेला एका 14 वर्षाच्या लेकराची सुद्धा जेव्हा मीडिया ट्रायल होते त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमचा महिला बालकल्याण आयोग फार असा हात शिवशिवतात ना तुमचे, आहात कुठे तुम्ही? समता पतसंस्थेमधली खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर मग समता पतसंस्थेचं सगळं संचालक मंडळ बनावट आहे का? मग समता पतसंस्थेचा चेअरमन या सगळ्याच्या संदर्भाने पोलिसांच्या भूमिका काय आहेत? प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांना बाईट दिला की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असंच तो कोणी पोलिसांना भेटायला जात नाही. आणि जर असं म्हणू आपण की नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी काहीतरी भावना होती, तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही
याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा 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 पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या. काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देतायत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचंय का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? केसरकर आणि दीपक लोंढेचे सतत सतत संबंध पुढे येत आहेत, सतत नव्या नव्या गोष्टी पुढे येत आहेत, आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. फडणवीस साहेब, तुम्ही केसरकरांना वाचवताय का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचं चालू असेल तर तुमच्या नारी शक्ती वंदना बिलामध्ये आधी महिलांना सुरक्षितता द्या, आधी महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचं नंतर बघू. आणि महिलांना संरक्षण द्यायचं असेल तर हे केसरकर विसरकर सारखी जी सगळी माणसं आहेत, या माणसांना त्यांची जागा तुम्ही कधी दाखवणार आहात? या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेचा संबंध दाखवला गेला, एकनाथ शिंदेचे कॉल दाखवले गेले. त्या CDR वर मी पुन्हा नव्याने बोलेन. परंतु एकनाथ शिंदेची चौकशी करायची हिंमत गृह खात्याची आहे का? मी माझ्या 8 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारला होता की कदाचित SIT ला स्वतःचा जो एकूण त्यांचा पोर्टफोलिओ आहे, त्या पोर्टफोलिओमध्ये कदाचित DCMचा पोर्टफोलिओ त्यांना जास्त उंचीचा वाटत आहे, त्यामुळे ते DCMच्या चौकशीचे आदेश काढू शकत नाहीत, समन्स काढू शकत नाहीत. मग जर असं असेल तर मग चौकशीचा फार्स कशाला करताय? हा फार्स करू नका. खरंच महिला सुरक्षित ठेवायच्या आहेत का? खरंच महाराष्ट्रातल्या एकूण अशा पद्धतीच्या लिंगपिसाड, भोंदू, बुभुक्षित आणि वखवकलेल्या नजरांनी महाराष्ट्रातल्या लेकी बाळींकडे बघणाऱ्या लोकांना कुणीही वाचवू शकणार नाही, कुठलीही राजकीय महाशक्ती वाचवू शकणार नाही, कुणाचाही राजकीय आशीर्वाद असला तर ते वाचणार नाहीत. हा संदेश जर फडणवीस साहेब तुम्हाला द्यायचा असेल तर अजूनही एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीचे समन्स का नाही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना प्रिव्हिलेज मिळत आहेत का ते सांगा? सरकारमध्ये असल्याचे प्रिव्हिलेज देत आहात काय? खऱ्याच प्रकरणात प्रिव्हिलेजेस झाले ना हे. जर CDR आहे तसं जर सांगितलं जात असेल आणि तुम्ही चौकशीला बोलवत नाही तर प्रिव्हिलेज आहेत. आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही नाही अशी CDR नाहीयेत, तर फडणवीस साहेब, तुम्हाला खुलं आव्हान आहे, हे आता लुपाछुपीचा खेळ बंद करा आणि जाहीरपणे सांगा की CDR खरे की खोटे? खरे आहेत ना CDR? आम्ही खरे आहेत असं मानून चालतो. चला, CDR खरे आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलवणार आहात? आणि चाकणकरवर तर आता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न, असं काही होतंय का? ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं, आणि महत्वाचं की खरातच्या बंगल्यावरचा बुलडोजर कधी चालवला जाणार आहे, समता पतसंस्थेचं काय, हे सगळे प्रश्न आता फडणवीस साहेब, असं होऊ नये की तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांना शंका याव्या. कारण तुम्ही ज्या पद्धतीने, कारण उगाच असं मांजराने उंदराला सतत सतत खेळवायचं, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागू द्या ना, उंदीर सोडून तरी द्या, नाहीतर खटकन खटका पाडा. आणि एकदा काय ते महाराष्ट्राला कळू देत की याच्यामधले कोण कोण आरोपी आहेत. ते याच्यासाठी की पॉलिटिकल प्रिव्हिलेज असेल तर आम्ही वाचू शकतो,
असा संदेश अजिबात एकाही लिंगपिसाटाकडे जाता कामा नये. कितीही मोठा राजकीय वरदहस्त असला तरी त्याची गय होणार नाही. हा संदेश जर द्यायचा असेल तर चाकणकरच्या अटक आत्ता तात्काळ होणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आणि केसरकर या दोघांच्या चौकशा आत्ता होणं गरजेचं आहे. आणि चाकणकरची प्रॉपर्टी आणि खरातची प्रॉपर्टी या दोन्ही प्रॉपर्टीवर बुलडोजर चालवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे महत्वाचं मुद्दे. त्यानंतर मात्र मग आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आणि चाकणकरच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल. का देत नाही तुम्ही? काय आरोप करू शकतो आमच्यावर? काय असतं माहितीये का, शहाण्याला शब्दाचा मार. चाकणकर निगरगट्ट झालं की एवढ्या सगळ्या लोकांनी पुरावे बाहेर काढले, पत्रकारांनी पुरावे बाहेर काढले, स्वतः समता पतसंस्थेचा संचालक आणि चेअरमन बोलत आहे, आर्थिकचे सगळ्या ट्रान्झॅक्शन समोर आहेत. कुठल्या पुराव्याची वाट बघतायत त्या? ते सुद्धा जात होते तिथे. मी म्हटलं ना की काही प्रश्न एवढे गंभीर अनाकलनीय. मला आत्ता खरं तर मी दमानियांवरती खूप काही माझ्याकडे बोलण्यासारखं, पण आत्ता दमानियांवर घसरून मुख्य फोकस हलता कामा नये. कारण दमानिया फक्त मीडिया ट्रायल करण्यात इंटरेस्टेड असतात, लॉजिकल एंडला जाण्यात नाही. आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकरणात लॉजिकल एंडला गेलेला नाही. संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा हा दमानियामुळे झाला नाही, तो लोकरेट्यामुळे झालेला आहे. दमानिया या फक्त प्रेशर पॉलिटिक्स करणाऱ्या बाई आहेत, पण त्याच्यावरती न घसरता मूळ मुद्दा जो आहे खरात आणि एकूण महाराष्ट्रातलं महिला लैंगिक शोषण हे जास्त महत्वाचं आहे. ही रेव पार्टी होती अशीच माहिती पुढे येते. पण या सगळ्या संबंधाने पुन्हा आपण पहिले पाडे 55 तिथेच येतोय की जे माननीय गृहमंत्री म्हणतात की मी पाळमुळं खणून काढणार. कुठली पाळमुळं तुम्ही खणून काढली? अहो, ड्रग्जवर इतकं भांडते मी, तुम्ही नाही पाळमुळं खणून काढले. फार खंत आणि खेदाने म्हणावं लागतंय की फडणवीस साहेब, ना तुम्ही ड्रग्ज प्रकरणातली पाळमुळं खणून काढताय, ना तुम्ही लैंगिक शोषण प्रकरणातली पाळमुळं खणून काढताय. हे झालं असतं तर कदाचित हे प्रकरण अशी रोज नवी प्रकरण बाहेर यायची हिंमत झाली. बऱ्याच प्रकरणामध्ये झालेले आहे की त्याला गुरु मानायचे आरोप केला जातो. खर तर दत्ता कारळे यांचं नाव मी घेण्याचं टाळलं होतं. ते याच्यासाठी टाळलं होतं की माझी स्वतःची काही मूल्य आहेत, तत्व आहेत, आणि ती तत्व मला असं सांगतात की व्यक्ती बदनाम झाली तरी चालते, संस्था बदनाम होता कामा नये. लोकांचा एकूण ग्रह संस्थेवरचा, कायदे संस्थेवरचा विश्वास डळमळीत होता कामा नये, म्हणून या अधिकाऱ्याचं नाव घेणं मी टाळलं होतं. मात्र मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे, आता चर्चा निघाली आहे म्हणून, की ज्या दिवशी SITची भेट झाली त्याच दिवशी आम्ही दत्ता कराळेंबद्दलचे सगळे आमच्याकडे असणारे इनपुट SITला दिलेले आहेत. दत्ता कराळे यांना 1.5 वर्षापासून सगळं प्रकरण माहित होतं, परंतु ज्या महिला तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेल्या होत्या त्या महिलांना तो न्याय मिळू शकला नाही. कारण दत्ता कराळे सुद्धा स्वतः या भक्तांच्या रांगेत उभे होते. त्यामुळे अशा पद्धतीने जर गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील तर माननीय गृह खात्याच्या पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. काय नेमकं दिले दत्ता कारळेंबद्दल? त्याच्यातले जवळपास 1 ते 1.5 वर्ष आधीपासून कारळेंना या सगळ्या प्रकरणाची माहिती होती. ज्या महिला इथे आलेल्या होत्या, ज्या महिलांनी पहिल्यांदा गुन्हा नोंदवायचा प्रयत्न केला होता, त्या महिला सगळ्यात आधी जर नाशिकमध्ये कोणाला भेटल्या होत्या तर त्या दत्ता कारळेला भेटलेल्या होत्या. दत्ता कारळेंनी त्यावेळेला त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा त्याच्या अलीकडचा टप्पा महिला आयोगाकडे जा असं सांगितलं, म्हणून त्या बायका महिला आयोगापर्यंत पोहोचल्या होत्या. पण महिला आयोगाने हे प्रकरण सॉर्ट आउट करण्याऐवजी हे प्रकरण सेट आउट करायचा प्रयत्न केला. ते सेट आउट करताना त्यांनी पुण्यातल्या 2-3 महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला.
आणि ज्यामुळे मी जे मागेही म्हटलं होतं की काही जे व्हिडिओज आहेत, जे व्हिडिओज तुम्हाला आता वाटते की अचानक व्हिडिओज व्हायरल कसे झाले, तर व्हिडिओ पोलिसांकडे येण्याच्या आधीच व्हिडिओ काही अशा लोकांच्या हातात गेले की ज्यामुळे त्याचा कंट्रोल गेलेला होता. आणि हे सगळं साधारण 1-1.5 वर्षापासून चालू होतं. 1-1.5 वर्षापासून या सगळ्या गोष्टींची कल्पना कारळेंना माहीत होती. उलट ज्यांनी तक्रार केली त्यातला एक जो पुरुष फिर्यादी, याला अतिशय बेदम मारहाण पोलीस स्टेशन मध्ये होणं आणि त्याला तशी मारहाण झाली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न हे दत्ता कारळेंकडून झालेले आहेत. म्हणणं आहे की दादांच्या घराबाहेर जी भांडण खरात 17 तारखेला रात्री ठाण्यात होता. त्या दिवशी देखील दिवसभर खरात हा 18 तारखेला ठाण्यात होता. त्यांना काय नेमकं सुचवायचं? नाही, दमनिया हे एक मराठवाडा नामांतरानंतर न सुटलेला प्रश्न आहे. त्यांना तसे अधूनमधून उपटायची वगैरे लहर येते. त्यांना फार उपटायचा शौक असेल तर माझ्या गावाकडे भुईमुग उपटायला नेईल मी कधीतरी. पण त्यांनी केलेले आरोप मात्र गंभीर आहेत. आणि ते आरोप जेव्हा ते ठाणे ठाणे म्हणतायत तेव्हा ते थेटपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुली निर्देश करणारे आरोप आहेत. त्यामुळे म्हणूनच मगाशी मी म्हटलं की एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांचं जर फोन कॉन्व्हर्सेशन खरात सोबतचं आहे तर या लोकांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. दोन वेगवेगळ्या सिम वरून झालेला कॉल रेकॉर्डिंग असं पण म्हणतात. याचाच अर्थ बघा की चाकणकर किती खोटं बोलत आहे की ज्या चाकणकर म्हणतात की व्यक्तिगत आयुष्यात कोण काय करतो त्याचा आपल्याशी काही संबंध असत नाही, पण त्याच चाकणकर बाई जर अगदी खरातला घटना घडेपर्यंत अटकेची कारवाई होईपर्यंत त्या शेवटच्या क्षणापर्यंत जर त्या संपर्कात असतील तर चाकणकर किती जास्त इन्व्हॉल्ड आहेत. आणि म्हणून मी म्हणते की प्रतिभा चाकणकर, कदाचित प्रतिभा चाकणकरचा याच्यात बळी दिला जातोय स्वतःची राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी. त्यामुळे 6 आरोपी रुपाली चाकणकरांना सध्या तरी चित्र असंच आहे. परंतु जर हे असंच राहणार असेल तर मात्र इतके दिवस आम्ही पत्रकार परिषदा, पुरावे समोर आणणं असं सगळं करत आहोत. अजून आम्ही 8-15 दिवस वाट बघू, पण 8-15 दिवसानंतर अजून आमची 8-15 दिवस संयमाने वाट बघायची तयारी आहे. देऊ शकले नाही. ते एक निनावी पत्र आलं होतं होता देखील नाही, हे काही निनावी पत्राचा जो मुद्दा आहे कदाचित माझ्या आजारपणाच्या काळातला आहे, त्यामुळे मला तो काही माहित नाही. पण चाकणकरांच्या आर्थिक हितसंबंधांचे पुरावे आता किती अजून समोर आणायचे? तुम्ही समता पतसंस्थेला चक्क खोटं ठरवू पाहताय का? म्हणजे तुम्ही एकट्या वाचण्यासाठी तुम्ही समता पतसंस्थेचं संचालक मंडळ अख्खं पायाखाली घ्यायला तयार आहातच, पण स्वतःची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरला सुद्धा तुम्ही पायाखाली घ्यायला तयार आहात. हे फार विशेष आहे. या सगळ्यांमध्ये चाकणकरचे आर्थिक किती व्यवहार झाले, किती ट्रान्झॅक्शन झाले हे अनेक पत्रकारांनी पुढे आणले. जवळपास 10 कोटीच्या आसपास ती आर्थिक उलाढाल आहे. आत्ताही त्या 2 खात्यांवर प्रत्येकी 60-60 हजारापेक्षा जास्तीच्या रकमा उपलब्ध आहेत. ज्याचा नॉमिनी हा 10वी नापास खरात आहे. याच्या उपर चाकणकर तर इतक्या निर्डावलेल्या आहेत आणि इतक्या निगरगट्ट आहेत की त्या असंही खोटं बोलल्या की मला तर काय समन्स आलं नाही, पण त्यांना समन्स आलंय अशीच माहिती आज अजून कोणीतरी बाहेर आणली. त्यामुळे चाकणकरांनी हे खोटं बोलणं, हा निगरगट्टपणा हे सगळं थांबवावं. आणि महत्वाचं, लिंग पिसाटांना खरंच संदेश द्यायचा आहे का? महाराष्ट्रातल्या महिलांना खरंच आश्वस्त करायचंय का? फडणवीस साहेब तुमची इच्छा काय ते महत्वाचं. सुनेत्रा वहिनी, तुम्ही महिलांचं नेतृत्व करायला सक्षम आहात. महाराष्ट्राच्या तुम्ही पक्षाचं नेतृत्व करायला सक्षम आहात हे तुम्ही दाखवलं चाकणकरांचा राजीनामा घेऊन. पण महाराष्ट्राच्या महिलांचं नेतृत्व करायला तुम्ही सक्षम आहात का हे जर तुम्हाला दाखवायचं असेल
तर चाकणकरांची अटक होण्यासाठी तुमचे प्रयत्न काय ते तुम्हाला दाखवावे लागतील. आणि आदिती तटकरे, तुम्ही ज्या खात्याच्या मंत्री आहात, आधी त्या खात्याशी संबंध असणारी कामं तुम्ही बघा आणि मग बाकीच्या गोड गोष्टी करा. तुम्ही प्रश्न निर्माण करताय का? नाही नाही नाही, कारण मला SIT कडून ऐका. काही अपेक्षा नाहीयेत. म्हणजे महिला अधिकाऱ्यांचं नाव घेऊन ते- महिला अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर मी प्रश्नचिन्ह निर्माण करायची गरजच नाही. महिला अधिकारी ज्या आहेत त्या निश्चित सक्षम असतील. महिला अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर माझं प्रश्नचिन्ह आहे की तुमची इच्छाशक्ती आहे का, की तुमची इच्छाशक्ती असावी किंवा नसावी ही अजून कोणाच्या मर्जीवर अवलंबून आहे का, हे आता कळलं पाहिजे. कारण याच्यातल्या बरं हे किती कमालीचं आहे की एका वाहिनीच्या वादविवादादरम्यान चाकणकरांचा वकील असा छातीत ठोक सांगतो, एकाही SITच्या अधिकाऱ्याने हिंमत करावी आम्हाला समन्स आलंय हे सांगायची. कुठून छाती येते एवढी? एवढं चॅलेंज केलं जातं, धडधडीत खोटं बोललं जातं की अरे सरळ सरळ तुम्हाला समन्स आलेला असतानाही तुम्ही खोटं ठरवता. कुणाच्या जीवावर चाकणकर खोटं बोलतात? काही काल कोकणच्या घरी ईडीची रेड झाली होती. नाशिकमध्ये, पुण्यामधल्या 2 कार्यालयामध्ये त्यांच्या घरावरती झाली. परंतु अजून SIT कडनं रोकड जमा करण्यात आली आहे, जप्त करण्यात आली आहे. ललित कोफलेच्या घरी रेड होणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्या संबंधाने जर आपण माहिती जर गोळा केली तर अनेक राजकारणातला आणि एकूण काय म्हणता येईल वेगवेगळ्या गोष्टीतला योग साधणारे सुद्धा, असे योगायोगी असणारे असे अनेक लोक त्याच्यातनं पुढे येत. काही सकाळपासून एक बातमी होती, आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार. सुरुवातीला चालल्या सगळ्यांनी शुभेच्छाही दिल्या, असं काही होणार नाही. पण समजा झालं तर काय अडचण नाही. आणि मला काय म्हणायचंय, माझ्या पक्षात काय व्हावं काय नाही व्हावं हे माझ्या पक्षातले नेते ठरवतील. आणि महत्वाचं, आदित्य दादांच्या संदर्भाने जर प्रश्न असेल तर आत्ता ते कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ते ज्या विजनला घेऊन काम करत आहेत त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. आणि आम्हाला तर आवडेल उलट एखाद्या हाती अनुभव घेऊन ज्यांनी काम केलं, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यावरण मंत्री म्हणून काम केलं, अशा एका तरुण तडफदार नेतृत्वाच्या हाती जर काही सूत्र जात असतील तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये फार म्हणजे भुवया उंचवण्याचं काहीच कारण नाही. उलट आम्हाला आवडेल, किंबहुना असं पक्षाचं जरी ठरलं नसलं तरी पक्षाने असं ठरवावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुचवावं असं वाटेल. सुचवणार का तुम्ही साहेबांना की हो, मला आवडेल, नक्की आवडेल. आणि आम्हाला नक्की की चांगलं झालं माध्यमांच्या चर्चेतून का होईना, जर अशी एखादी चर्चा सकारात्मकतेने बाहेर येत असेल तर निश्चितपणे असा बदल आम्हाला आमच्या नेतृत्वाला सुद्धा सुचवायला हवा.